जागा वाटपावरून महायुतीत तिढा सध्या कायम आहे। 15 ते 16 जागा लढवण्यावर शिंदेची शिवसेना ठाम आहे। 15-16 जागांच्या खाली तडजोड करणार नाही अशी माहिती शंभूराज देसाईंनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली आहे। लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने मनसेला 1 ते 2 जागा सोडण्याचा प्रस्ताव दिलाय, तर भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा महायुतीचा प्रस्ताव राज ठाकरेंना अमान्य आहे। त्यामुळे मनसेला नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता आहे। जागा वाटपाच्या तिढ्यासंदर्भात आज नागपुरात महायुतीच्या बैठकीची शक्यता आहे। भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज नागपुरात येणार आहेत आणि त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नड्डांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे। तर महायुतीचं जागा वाटप ठरल्याची माहिती आहे। भाजप 30, शिंदेच्या शिवसेनेला 11 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेचे 13 खासदार असतानाही त्यांना 11 जागा देण्यात आल्या असून 2 जागी भाजपा लढणार असल्याची सध्या चर्चा आहे, तर अजित पवारांचा एकच खासदार असतानाही त्यांना 7 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिंदेच्या शिवसेनेच्या ताब्यातील दक्षिण मुंबईप्रमाणेच ठाण्यातील एका जागेवर भाजपाचा डोळा असल्याची सध्या माहिती आहे। शिंदेची शिवसेना कल्याण सोडणं शक्य नसल्यानं भाजपा ठाण्यासाठी आग्रही असल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पुणे शहर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली। निवडणुकीच्या कामाला लागा आणि मुरलीधर मोहोळ यांना विक्रमी मतांनी निवडून आणा असे आदेश बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत। सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांचा 2.5 लाख मतांच्या फरकाने पराभव करणार असा विश्वास ठाकरेंच्या सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे। काल भाजपाच्या दुसऱ्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपल्या उमेदवारी जाहीर होईल अशी आधीपासूनच अपेक्षा असल्याचं त्यांनी म्हटलंय। प्रीतम मुंडेंनी फेसबुकवर एक पोस्ट करत पंकजा मुंडेंच्या उमेदवारीचं स्वागत केलंय। संकल्प समृद्ध बीड जिल्ह्याचा निर्धार पंकजाताईंच्या महाविजयाचा अशा आशयाची पोस्ट करत पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यात आल्या। आमदार निलेश लंके आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार आहेत। लंके यांच्या विश्वसनीय निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती दिली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवार, अमोल कोल्हे यांची भेट सुद्धा घेतलेली होती। अहमदनगरमध्ये आमदार निलेश लंकेंच्या घराबाहेर तुतारी वाजली आहे आणि त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी लंकेंच्या घराबाहेर उपस्थिती लावलेली होती। वेळ आणि काळच उमेदवार ठरवणार असल्याचं सूचक वक्तव्य निलेश लंकेंनी केलं। निलेश लंकेंनी चुकीचा निर्णय घेऊ नये, त्यांनी जर पक्षांतराचा निर्णय घेतला तर त्यांना आमदारकी सोडावी लागेल असा इशारा अजित पवार यांनी दिला। मनसेची साथ सोडल्यानंतर वसंत मोरे आज शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता मोरे पवारांना भेटण्याची शक्यता असून मोरे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या सध्या चर्चा आहे। नाशिकमध्ये भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे आणि या भेटीमुळे राजकीय चर्चांना सध्या उधाण आलंय। बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही, मी उभा करणाऱ्या उमेदवाराला लोकसभेत जिंकून आणा असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे। बारामतीमध्ये MIDC कामगारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर आज निवडणुकीच्या आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीच्या दौऱ्यावेळी तसे संकेत सुद्धा दिले आहेत। त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निवडणुकीनंतरच भेटणार असल्याचं वक्तव्य केलंय। बारामती लोकसभेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मिळणार याची घोषणा करण्याची गरज नाही असं सूचक वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। तर भाजपाच्या प्रत्येक उमेदवाराचा सर्व्हे केला जातो आणि त्यानुसारच उमेदवारी दिली जाते असंही त्यांनी म्हटलंय।